मित्रांनो, आज आपण एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा आणि सह्याद्रीच्या पुत्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या करता इथे एकत्र जमलेलो आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ अभिनयाचा सुवर्ण अध्याय लिहिला नाही, तर झाडांच्या सावलीत लाखो जीवांचा आशाचा श्वास त्यांनी देण्याचं काम आजपर्यंत चाललेलं आहे. खूप काही इथं सांगण्यात आलं. मगाशी अनेकांचा सत्कार करत असताना मी जरा वेगवेगळ्यांना विचारत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही सगळ्यांचं सांगत बसलं तर वेळ बराच होईल. माझ्यानंतर सयाजीरावांचे पण विचार आपल्याला ऐकायचे. विकास नर्सरीचे विकास नलावडे हे ते काम बघतात. ते त्यांच्या परीनं सयाजीरावांना ह्या सगळ्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे काही सयाजीरावांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं असतं. शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर. आणि आता गेल्या अनेक वर्ष कष्टातून त्या विकास नलावड्यांची आता 150 एकर मालकीची जमीन आहे. 150 एकर आणि 70 एकराची नर्सरी आहे. आणि आता ते म्हणले, दादा मी IPO देखील काढतोय. मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडे काही नाहीये असं म्हणून खचू नका किंवा ना का. जर आपण प्रयत्न केला तर यश मिळतं. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. तसंच दुसरं उदाहरण आहे रवींद्र भैरट. हे झाडं नेण्यासाठी त्यांचे ट्रक देतात, मोफत देतात. मी सहज त्यांना विचारलं की किती ट्रक आहेत आणि सुरुवात कधी केली. ते म्हणले वडिलांनी सुरुवात केली. आणि मी त्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा वडिलांनी 3 ट्रक माझ्या ताब्यामध्ये दिले होते. आणि रवींद्रजींना विचारलं आता ट्रक किती आहेत. त्यांनी सांगितलं आता फक्त 1400 ट्रक आहेत. रवींद्रजी 1400 का 140? माझं काही चुकत नाही ना? 1400 आहेत ना? काही इन्कम टॅक्स येणार नाही का? 1400 ट्रक त्यांनी निर्माण केले. म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढवलेला आहे. सांगायचं एवढंच मला तात्पर्य की खूप काही आपण वेगवेगळी उदाहरणं घेत असतो, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी पाहत असतो. पण अशी पण माणसं आज शून्यातनं विश्व निर्माण करणारी आहेत. मगाशी तुम्ही माझा सत्कार केला कारण पिंपरी चिंचवड शहरात रेड झोनच्या बाधित मिळकतधारकांना पण मोठा दिलासा दिला. मालमत्ता कराच्या सामान्य करात आपण 50% सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मी नेहमी सांगतो की बाबा ह्या शहराचं माझं एक वेगळं आगळं नातं आहे. आणि फार तरुणपणी मला कामाची संधी या शहराने दिली 91ला खासदार म्हणून. आणि त्याच्यावर ह्या शहरातले मी ज्यावेळेस कुठल्याही पदावर असू नसू तरी देखील जेवढे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्याकरता अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पाठपुरावा केलेला होता. कारण तुमच्या पण वेगवेगळे नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुमच्याही अनेकांच्या वॉर्डामध्ये हा सगळा जनता किंवा नागरिक हे तिथं राहत असतात. त्यांच्या हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय होता. तसंच रेड झोन भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्यासाठी नियोजित DP रस्त्यांच्या भूसंपादनासाठी मिळणारा TDR हा 0.5% म्हणजे 50% वरून 1% मिळावा यासाठीचा प्रस्ताव आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आता तो मंजुरीच्या करता आलेला आहे. लवकरच त्याला मंजुरी देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं होईल. पंकज भालेकर आणि बाकीचे सगळेजण ह्याच्याकरता खूप प्रयत्न करत होते. ते पण आपल्या रेड झोनच्या भागातील माझ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो. ह्याही गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्याला आहे. उद्याच्याला
आज नारळी पौर्णिमा, उद्या रक्षाबंधन. आज नारळी पौर्णिमेचे काही भागामध्ये माहितीप्रमाणे मुंबई वगैरेला सुट्टी दिलेली होती आणि उद्या रक्षाबंधन. एक भावा बहिणीचं अतूट नातं म्हणून आपण भाऊबीजेकडे रक्षाबंधनाकडे बघतो. आणि मागच्या वेळेस मला आठवतंय या रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आम्ही लोकांनी, मग त्याच्यामध्ये आमची महिला बाल विकास खात्याची मंत्री आदिती तटकरे असेल किंवा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी लाडक्या बहिणींच्या करता एक निर्णय घेतलेला होता आणि त्याचं खूप मोठं समाधान आम्हाला आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी देखील त्याच्यातून त्या ठिकाणी आनंदी झाल्या. त्याही गोष्टीचा निश्चितपणे आम्हाला कौतुक आहे आणि म्हणून त्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना देखील उद्याच्या माझ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यामध्ये जे काही आपला सह्याद्री, नेहमी सह्याद्रीची उदाहरणं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये दिली गेलेली होती, परंतु या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिरवाईचं स्वप्न रुजवणारे महाराष्ट्राचे ट्री मॅन म्हणून सयाजीराव शिंदे यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं सयाजीरावांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अजूनही त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या पूर्णत्वाला जाव्यात अशा प्रकारचे परमेश्वरांनी प्रार्थना देखील करतो. सयाजीरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज भर त्यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 1 लाख झाडं ही लावली जात आहेत आणि केवळ झाडं लावण्याची मोहीम नाही तर पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प बळकट करण्याचा सुवर्णक्षण आहे असं माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे. इथं आपले स्वतः आलेले की ज्यांचं आपण भाषण पण ऐकलं, पद्मश्री जाधव आणि त्यांची मुलगी, स्वतः दोघंही आले मुलमुनी, आणि त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्या आसाम सारख्या परिसरामध्ये 12 लाख झाडं लावलेली आहेत. 12 लाख. आता केंद्राने पण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. मित्रांनो, पालकमंत्री आहे तसा बीडचाही पालकमंत्री आहे. मी 1.5 दिवसाकरता बीड आणि 2 दिवस माग काल आणि परवा नांदेड, संभाजीनगर आणि बीडला गेलेलो होतो. रात्री मी उशिरा आलो आणि आज सकाळपासून पण माझी सीएम साहेबांच्या बरोबर आणि इतर काही महत्वाची कामं आपले चाकणचे असतील, इतर कुठली असतील ते आपण करतोय. परंतु हे करत असताना बीडला काल आम्ही एका दिवशी 30 लाख झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये मी जिल्ह्यातली सगळी यंत्रणा, मग सगळ्या शिक्षण संस्था असतील, सगळे विद्यार्थी असतील, वन विभाग असेल, पोलीस खातं असेल, जेवढे काही विभाग मला त्याच्यामध्ये मदतीला घेता येतील तेवढे सगळे आम्ही घेतले आणि ती झाडं लावण्याचा कार्यक्रम तिथं झाला. मी सयाजीरावांना पण सांगत होतो, एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, नुसती झाडं इतक्या संख्येने लावणं आणि खऱ्या अर्थाने झाडं जगवणं, पुन्हा अनेक वर्ष त्याला पाणी घालणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि मुळात आम्हाला सगळ्यांनाच पवार परिवाराला झाडाची आवड आहे, ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. शेवटी आपण पुढच्या पिढीकरता तरी काही केलं पाहिजे. यंदा तर मुख्यमंत्र्यांनी, आम्ही महायुती सरकारनी 10 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम घेतलाय. त्याच्यातली 1 कोटी झाडं एकटा बीड जिल्हा लावणार आहे आणि बाकीचे इतर जिल्हे मिळून लावतील. वन विभागाकडनं देशी झाडांची रोपं ही देखील मोफत देण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतलाय हातात आणि पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी असं 4 वर्ष 25-25 कोटी झाडं लावायचं टार्गेट आणि आमची टर्म संपेल त्यावेळेस 100 कोटी झाडं लागली गेली पाहिजेत. आणि दरवर्षी लावलेल्या झाडाची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण कसं कमी राहील, जास्तीत जास्त झाडं कशी जगतील, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमचा राहणार आहे. त्याचं कारणही हे आहे की देशामध्ये जेवढी राज्य आहेत
आपलं राज्य आपण शिवशाहू राज्य म्हणून ह्या राज्याची ओळख आहे, परंतु देशात जेवढी राज्य आहे त्याच्यात काही राज्यांच्या मध्ये जे वृक्ष लागलेले आहेत किंवा तिथं जी झाडांची संख्या आहे चांगली आहे. दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावली तर 20 वर्षांनी आपण ऍव्हरेज देशाच्या बरोबर येणार आहे. आपला मराठवाड्यामध्ये काही इतर भागामध्ये झाडांचं प्रमाण फार कमी आहे. विदर्भामध्ये किंवा अशा आदिवासी भागामध्ये पट्ट्यामध्ये आदिवासी समाज पण त्याला चांगल्या प्रकारची मदत करत असतो. ते पण अतिशय मनापासून झाडांना जगवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे तिथं इतकी अडचण नाही. पण बाकीच्या ठिकाणी आता एक चांगली मानसिकता लोकांची झालेली आहे. आताही तुम्ही बघितलं असेल अनेक जण बाकीचं देण्याच्या रोपं द्यायला लागलेली आहेत. आज पण आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी जे कार्यक्रम केले, पोलीस खात्याचा कार्यक्रम असेल, रेव्हेन्यू खात्याचा असेल, यशदाचा असेल, सगळ्या कार्यक्रमामध्ये रोपं दिली जात होती. पण दिलेली रोपं नीट लावली पाहिजे, ती कशी जगतील ते पाहिलं पाहिजे. त्याही बद्दलचा प्रयत्न आपण करूया. आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर शहरांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने झाडं आपल्याकडे पण दिसतात आणि अजूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते लावायचं काम करायचंय, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तसं बघितलं तर सयाजीरावांचा प्रवास आता त्यांचे बंधू देखील आता आलेले, ते बहिणीने पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आपण ऐकल्या. अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळे कामठी या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात सयाजीरावांचा जन्म झाला. मगाशी आपल्या सगळ्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं अभिनेता सागर कारंडेंनी जे काही पत्र वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये अरविंद जगतापांचं मी विशेष अभिनंदन करीन की एवढ्या वेगवेगळे त्याच्यामधले शब्द इतके मनाला एक ओलावा देणारे. त्याच्यामध्ये मी बघत होतो ते पत्र वाचत असताना सयाजीरावांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांना देखील आईची आठवण आली. शेवटी आई म्हटलं की सगळं आपण विसरून जातो आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे, हाच आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले सयाजीराव, सह्याद्रीच्या घनदाट जंगल परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर मेहनत, चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातल्या चित्रपट सृष्टीमध्ये आपले पाय रोवून उभा आहे. जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य ठिकाणी गाजवत आहे. पडद्यावरचा खलनायक असो किंवा नायक असो, सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही वास्तवाचा आरसा ठरलेली आहे. शूल मधला बच्चू यादव असो, गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधील कृषी मंत्री असो, सखाराम बाईंडकर नाटकातला सखाराम असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला ऐतिहासिक खलनायकी भूमिका असो, त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सगळेजण पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळं खरं तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेत अधिक चाहते आहेत. तिथल्या चित्रपट सृष्टींनी रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. पण याचं त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं, जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात. सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये आहे. या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनलेलं आहे. स्पष्ट सडेतोड बोलणं, जसं आहे तसं त्यांचं दिसणं, आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं, जे पोटात तेच ओठात, हा अस्सलपणा सयाजीरावांच्या अंगात आहे. मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेत जुळलेली आहे. त्यांनी अनेकांशी चर्चा केली, सगळं काही केलं, आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं, गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात गावरांना कवडवा.
तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपण सयाजी शिंदे केवळ कलावंत नाही तर ते निसर्गप्रेमी आहे, संवेदनशील मनाचा व्यक्तिमत्व आहे. आपल्या आईची आठवण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया रुजून त्या ठिकाणी लावलेल्या. त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मध्ये वसलेल्या आपल्या गावात दिलेली संस्कार शिदोरी ती आहे. सयाजीराव जितके धाडसी आहेत तितकेच हळवे देखील आहेत आणि बालपणाच्या मैत्रीला ते आज देखील तितक्याच आपुलकीने जपतात. त्यांचे अनेक बालमित्र आहेत, मात्र शिवाजी शिंदे हा त्यांचा जवळचा बालमित्र आहे. शिवाजीराव गावात शेती करतात. या शिवाजीरावांनी त्यांना आपल्याला एकदा विमानात बसायचं अशी इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या बालमित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सयाजीरावांनी थेट प्रायव्हेट विमान बुक केलं. सोशल मीडियावर प्रायव्हेट जेट विथ शिवाजी शेठ असा सयाजीरावांचा व्हिडिओ पाहिला आणि मनापासून वाटलं प्रत्येकाच्या आयुष्यात शिवाजी शेठ सारखा मित्र असावा आणि शिवाजी शेठला सयाजी सारखा मित्र त्या ठिकाणी लाभावा. आणि त्याच्यातल्या काही गमती काय झाल्या ते मी सांगून आपला वेळ घेत नाही, परंतु तिथं बसले ते शिवाजीराव. तिथं कुठे शिवाजीराव? हा, तेव्हा का पहिल्या रांगेतच बसले. ते इतकं नव्हे तर सयाजीरावांनी आपल्या या मित्राला केवळ विमान प्रवास घडवला नाही तर उंटावरचा शहाणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील देऊन त्याला अभिनेता देखील त्यांनी बनवलं. ही खरी आयुष्यभराची मैत्री जी आज सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेमध्ये आहे आणि अलीकडे सोशल मीडिया किती ऍक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी मगाशी जे काही नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. ते मला नेहमी म्हणतात की दादा आपण सगळ्या भागामध्ये ही सह्याद्री देवराई उभी करू. जवळपास 48 ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त झाडं आतापर्यंत लावली गेलेली आहेत, परंतु मनापासून सगळीकडे त्यांना साथ मिळत नाही. अनेक अडचणी त्यांना आलेल्या आहेत. मी त्यांच्याकडनं त्या सगळ्या ऐकलेल्या आहेत. माझ्या परीनं जिथं जिथं मदत करता येईल तिथं तिथं मदत करण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. परंतु मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही वर्षापूर्वी आपला हडपसर जिथं आहे तिथं 100 वर्षाचा वटवृक्ष कोसळला होता आणि बऱ्याचदा पूर्वी आपण लहानपणी ज्यावेळेस कुठं फिरायला जायचो, प्रवासात जायचो, इव्हन तटकरे साहेबांच्या कोकणामध्ये जात असताना पण जुनी तिथं जांभळाची झाडं, तिकडं आंब्याची झाडं, एवढं घनदाट त्याच्या झाडांची मस्तपैकी सावली असायची आणि त्याच्यातनं आपण जात असायचो. कधी कळायचं पण नाही दुपारी 12चं ऊन पडलं का दुपारी 2चं ऊन पडलं. एवढं चांगल्या पद्धतीनं मी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली होती. परंतु हे नॅशनल हायवे किंवा आपल्याला आता रस्ते, आज तर मी सकाळी सुनील तटकरी चाकणला गेलो. आम्हाला आता माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या चाकणच्या चौकापर्यंत खालचा रस्ता 12 लेनचा करावा लागतोय. 12 लेन, 6 लेन जायला 6 लेन यायला आणि वर आणखीन मला वाटतं 6 लेनचा आम्ही करतोय आणि त्याच्यावर पुन्हा आम्ही मेट्रो करतोय. अशा पद्धतीनं आज मी जवळपास मित्रांनो 2000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या माध्यमातून कामं त्या परिसरामध्ये मंजूर केली. तुम्ही बघा त्याच्यामध्ये 5-6 डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे, कारण मी कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे मी कामाला लावू शकतो. आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढावा घेईन, मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे. हिंजवडीला पण आपण करतोय, तिकडेही करतोय, ती काळाची गरज आहे, ते केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. एकंदरीतच मगाशी मी सांगत होतो की 100 वर्षाचा वटवृक्ष कोसळला. ही बातमी ज्यावेळेस आमच्या सयाजीरावांना कळली त्यावेळेस तो वटवृक्ष उचलून त्यांनी साताऱ्यातल्या गोळीबार मैदानावर त्याचं पुनर्रोपण केलं, बरोबर ना, आणि त्या झाडाला पुन्हा नवजीवन दिलं. अशा पद्धतीनं झाडांवर, निसर्गावर कृतीतून प्रेम करणाऱ्या नितीनजींनी पण निसर्गप्रेमी सयाजीरावांना शुभेच्छा दिलेल्या आपण पाहिल्यात. त्याचाही मला मनापासूनचा आनंद आहे आणि हे सगळं करत असताना मला अभिमान आहे की एका मनस्वी कलावंत हा आमचा एक जवळचा सहकारी हा बनलेला आहे. या अभिनेता असलेल्या मित्राला मी नेता बनवलंय.
सयाजीरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मध्ये प्रवेश दिला आणि त्यातून त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास देखील त्या ठिकाणी सुरू झाला. मला आठवत आहे सुनील तटकरे, तुम्हाला आठवत असेल आपण देवगिरीला बसलो होतो, त्यांना एवढं प्रेशर आलेलं होतं, अरे मी पक्षात आलं तर काय होईल, इथं कसं होईल, तिथं कसं होईल. म्हणलं काय काळजी करू नका, काय होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. मला खात्री आहे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबरोबर हा सार्वजनिक जीवनाचा प्रवास सुद्धा यशस्वी आणि उत्तुंग ठरेल. आता ते केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील विविध भूमिका पार पाडतात. मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून सामाजिक कार्याला आणि पर्यावरण चळवळीला एक राजकीय बळ देण्याचा संकल्प केला. राजकारण हा त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग नाही, तर एक लोकांच्या पर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा आणि हिरवाईची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आज आपल्या सोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे, त्याचा उल्लेख मी मगाशी केला, ते म्हणजे पद्मश्री जाधव पायंग, फॉरेस्टमॅन ऑफ इंडिया. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्याने जवळपास 12 लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे. आणि सयाजीराव शिंदे आणि जाधव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत, तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल. आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही, तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगतंय. सयाजीराव, आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही, तर निसर्ग, मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्या सारख्या जगन्मित्राला आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई, मायेची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठे 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 हा दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे? हे सगळं ऐकलं कुठल्याही पुण्याचा पालकमंत्री झाला असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद दादा. मला सह्याद्री देवराईच्या सदस्यांनी आता सांगितलं की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सयाजी शिंदे यांनी जॉईन केली तेव्हा दादांकडून त्यांनी एक आश्वासन घेतलं होतं